फ्रेंड्स, आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। हनुमान जयंतीचा जन्मोत्सव शिवडाव चिंचाळवाडी गावात म्हणजेच कोकणात कशा प्रकारे साजरा करण्यात आला ते आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत। मकर कुंडले तळपाती शवानी कांटे कौतुकमानी विराजित कांटे कौतुकमानी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख काही नसे योग आवडीने काही नसे योग आवडीने देवाच्या द्वारे उभाक्षण देवाच्या द्वारे उभाक्षण भरी तेने मुक्तिकारी साधेला तेने मुक्तिकारी साधेला हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना ज्ञाती गणना कोण करी ज्ञाती गणना कोण करी अजून संसारी विवेरे घेताई अजून संसारी विवेरे घेताई वेदशास्त्र उभारी कार्यासना वेदशास्त्र उभारी कार्यासना ज्ञानदेव माने व्यासाची आपुना ज्ञानदेव माने व्यासाची आपुना द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे पुण्याची गणना कोण करी बहुवेदी जान साईच्या श्रीकारण बहुवेदी जान साईच्या श्रीकारण अठराही पुराणे हरिची गाणी अठराही पुराणे हरिची गाणी मनतुनी नवनीता तैसे अनंता परत बघ नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो एक हरी आत्मा जीव शिव समा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गा मना गाली मना वाया तू दुर्गा मना गाली मना ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भर लागन दाट हरि दिसे भर लागन दाट हरि दिसे हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी त्रिगुणाचार निर्गुण ऐसार त्रिगुणाचार निर्गुण ऐसार सारसार विचार हरिपाठ सारसार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरि विना मन व्यर्थ जाय हरि विना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार चरा हरि शिव जितो निचरा हरि शिव ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण अनंत जन्मोनी पुण्य होय हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना इथे व्यवसाय कोण करत नाही, धंदा कोण काही करत नाही, बरोबर। इथे जे चाललंय ते मोठा फायदा काय बोलायचं ओळखीना परिचय म्हणजे मी तुमचं भांडण म्हणजे माझी ओळख होय। मला नारद असं म्हणतात। नारद 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 रद्द हे रद्द होय नारद नारद हा विद्यानाचं कारण एकच तुमचा तुंब अशा प्रकारचं युद्ध चालू होतं। होय। मी दुरून पाहिलं होय तर खूप दूर होत
होतं दुरून तुम्ही अशा प्रकारचं योग्य केलं तर मी पाहिलं तुला दिसलं म्हणजे का नेत्र चांगले मी अंतर्ज्ञानी आहे मग आता दोघांपेक्षा कोणीतरी मरणार याच्यासाठी पूजापाठ, भजन, कीर्तन, मनोरंजन, सात्विक भोजन आणि कार्यक्रमाचा शेवट दशावतार नाटक या पद्धतीने गावाकडे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. रामायणातील कथेनुसार शिवपार्वती अरण्यात वानर रूपात क्रीडा करत असताना पार्वतीला गर्भ राहिला. पुढे हाच गर्भ वायुदेवाच्या मदतीने अंजनीच्या पोटी हलविण्यात आला आणि हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता असे मानले जाते. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी वीर मारुती हे अतिशय ताकदवान महाबली होते. श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता, निर्भयता यांचे प्रतीक. हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला. म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते. हनुमान जयंती हा हिंदू धर्माचा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सण जो भगवान हनुमानाला समर्पित आहे. वास्तविक भगवान हनुमानाची जयंती हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. या सणाला लोक बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विधीनुसार त्याची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींना संकटमोचन, अंजनी सूत, पवनपुत्र इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. त्यांना भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार मानले जाते. हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही आख्यायिका सांगितली जाते. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच हनुमान शंकराचा 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली. हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि विचारले, माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय? असे हनुमंताने सीतामाईला विचारल्यावर सीतामाई म्हणाल्या की तुमच्या स्वामींचे यामुळे आयुष्य वाढेल. म्हणूनच स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान देखील आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला आणि याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली. भरताने गैरसमजुतीने हनुमानास बाण मारून खाली पाडले होते. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली. गावच्या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. परंतु ते पाहता पाहता आपल्या चॅनलवरून मिळणारी माहिती ही तुम्हाला बहुमोलाची वाटल्यास
तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. हनुमान जयंती दिवशी गावात स्त्रियांना मान सन्मान देऊन त्यांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले जातात, ज्यामुळे आनंद, उत्साह आणि हुरूप देखील वाढतो. प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातो. लहान मुलांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले जाते. यावर्षी देखील स्त्रियांचा पैठणीचा खेळ रंगला आणि विजयी झालेल्या 3 स्त्रियांना त्यांचे कौतुक करून साडी देण्यात आली. पैठणीच्या खेळात संदीप शिरसाट यांची पत्नी स्नेहल संदीप शिरसाट हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे प्रथम क्रमांकाचा विजय घोषित करून तिला पैठणी देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे मानपान, स्वागत, आदर सत्कार खूप छान प्रकारे करण्यात आला आणि अशाच प्रकारे हनुमान जयंतीचा प्रोग्राम संपन्न झाला. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू सो मच.